शहरामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या, चेले चपाट्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सरकारी महापालिकेच्या जागेत अनेक ठिकाणी टपऱ्या घालण्याची स्पर्धा सुरू झाल्यासारखं वाटतं. सोलापूर शहरामध्ये अतिक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून मनपा प्रशासनानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सेवानिवृत्त झालेले अतिक्रमण विभागात आपली वचक बसवलेले जगन्नाथ बनसोडे यांना पुन्हा शहरातील वाढलेलं अतिक्रमण काढण्यासाठी काम करण्याची संधी दिली. त्यांच्या कामाची सुरुवात धूमधडाक्यात सुरू झाली. शहरातील अतिक्रमण करणाऱ्यांच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली. चेले चपाटे आपापल्या नेत्याकडे पळाले. अतिक्रमण अधिकारी बनसोडेंनी शहरातील मोठमोठ्या भागातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. विजापूर रोड, लक्ष्मी मार्केट, मधला मारुती, सराफ कट्टा, बेगमपेठ, नई जिंदगी अशा अनेक ठिकाणी अतिसंवेदनशील भागात त्यांनी कारवाई केली. कोणत्याही दबावाला बळी न पडता, विशेष म्हणजे सोलापूरची लाईफलाईन असलेली नवी पेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करणाऱ्या गाड्या, खोके उभारणाऱ्या सर्वांवर कारवाई केली. जनतेमध्ये अतिक्रमण विभागाची पसंती वाढली. नागरिकांची आशा वाढली की कोणी आपल्या जागेवर अतिक्रमण केलं, त्यांची रीतसर तक्रार केली की अतिक्रमण अधिकारी लगेच कारवाई करतात. शहरात नेत्यांचे चेले चपाटे, मटक्याचे खोके, गुटख्याचे खोके आदींवर अतिक्रमण विभागाची तोड कारवाई चालू केल्यानं चेले चपाटे सैरभैर झाले. त्यांना जुन्या वादातून बदनाम करण्याचं काही राजकारण्यांनी चंग बांधलेला होता. विशेष म्हणजे रोज पेपर पाहिला की अतिक्रमण विभागाची कारवाई, सोशल मीडियावर बुलडोझर बाबा, सिंगम अधिकारी अशा प्रकारे बनसोडे यांची छाप पडत असल्यामुळं शहरातील स्वयंघोषित नेत्यांचं मार्केट कमी झालं. त्यांच्याकडं कुणी कोणाची तक्रार घेऊन जाईना. त्यांना कुणी विचारत नसल्यानं त्यांची मानसिकता बिघडली आणि कोर्टाच्या आदेशानं शहरातील बेकायदेशीर त्या 96 इमारतींवर कारवाई करण्याची सुद्धा जबाबदारी पालिका आयुक्तांनी बनसोडे यांच्यावर दिली होती. 35 इमारती तोडण्याची जबाबदारी सुद्धा साहेबांनी बनसोडे यांच्याकडेच दिली होती. त्या संदर्भात वाढीव बंदोबस्त घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले असताना त्यांना बोलावून घेऊन चोरीला न गेलेलं भंगार चोरी झालं म्हणून अतिक्रमण अधिकारी बनसोडे यांना राजकीय लोकांनी बळीचा बकरा केला. परंतु त्या ठिकाणी असलेली मीडिया मात्र बनसोडे यांना आपल्यावरील होत असलेल्या आरोपांविषयी कोणीही विचारणा केली नाही. स्वयंभू नेत्यांकडे कुणी कोणतंही काम घेऊन जात नसल्यानं शहरातील जनतेची सर्व कामं पालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभाग काम करत असल्यानं बनसोडे यांना बदनाम करण्याचं कट कारस्थान झालं आणि चोरी न झालेली चोरी झाली असं दाखवून अखेर राजकीय नेत्यांनी डाव साधला.